आज आपण प्राण्यांच्या अभिस्तर ऊतींबद्दल शिकणार आहोत. प्राणी अन्न, जोडीदार आणि निवाऱ्याच्या शोधात एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरण करतात आणि विविध प्रकारच्या हालचाली करतात. त्याचबरोबर प्राण्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या विविध अवयवांमध्ये विविध प्रकारच्या हालचाली होत असतात. उदाहरणार्थ, हृदयाचे स्पंदन, फुफ्फुसांचे वर खाली होणे, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहित होणे इत्यादी. तुम्ही सांगू शकता का की प्राण्यांमध्ये अशा प्रकारच्या विविध हालचाली कशा होतात? चला आम्ही सांगतो. आपल्या हृदय आणि फुफ्फुसांमध्ये स्नायुपेशी उपस्थित असतात. ह्या स्नायुपेशी प्रसरण व आकुंचन पावतात. त्यामुळे आपल्या शरीराच्या विविध अवयवांमध्ये हालचाली होऊ शकतात, ज्यामुळे शरीरातील अवयव आवश्यक कार्य पार पाडू शकतात. आपल्याला माहीत आहे की शरीरामध्ये एक निश्चित कार्य एका निश्चित स्थानी पेशींच्या एका विशिष्ट समूहाद्वारे पार पाडले जाते. पेशींच्या या समूहाला ऊती म्हणजे टिश्यू म्हणतात. जसे रक्त आणि स्नायू ह्या दोन्ही ऊती आहेत, शरीराची विविध कार्ये विविध ऊतींमध्ये विभाजित होतात, ज्याला आपण श्रमविभाजन म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो. ऊतींच्या कार्यक्षमतेच्या आधारे प्राणी ऊतींना अभिस्तर ऊती, एपिथेलियम टिश्यू, संयोजी ऊती म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू, स्नायू ऊती म्हणजे मस्क्युलर टिश्यू आणि चेता ऊती म्हणजे नर्वस टिश्यू मध्ये वर्गीकृत केले गेले आहे. चला आता प्राण्यांच्या अभिस्तर ऊती सविस्तर समजून घेऊ. प्राण्याचे शरीर झाकणारी आणि बाह्य सुरक्षा प्रदान करणारी ऊती अभिस्तर ऊती आहे. शरीराच्या आत असणारे अवयव आणि गुहिका अभिस्तर ऊतीद्वारे झाकलेले असतात. तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिनीचे अस्तर, फुफ्फुसातील वायुकोश, वृक्कनली, त्वचा इत्यादी अभिस्तर ऊतीपासून बनलेले आहेत. शरीरात उपस्थित विविध प्रकारच्या शारीरिक संस्थांना एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी अभिस्तर ऊती अडथळा म्हणजे बॅरियरची निर्मिती करतात. अभिस्तर ऊतीच्या पेशी एकमेकींना घट्ट चिकटलेल्या असतात आणि यांच्या दरम्यान खूप कमी जागा असते. त्यामुळे या ऊती एक अखंड थर म्हणजे कंटिन्युअस लेअरची निर्मिती करतात. या थरांमध्ये चिकट पदार्थ कमी असतात. शरीरात प्रवेश करणारे आणि बाहेर पडणारे पदार्थ अभिस्तराच्या एका थरातून बाहेर पडतात. त्यामुळे अभिस्तर ऊतींच्या दरम्यान पारगम्यता म्हणजे परमियाबिलिटी आहे, जे शरीर आणि बाहेरील वातावरणात पदार्थांची देवाणघेवाण तसेच शरीराच्या विविध अवयवांमधील पदार्थांच्या देवाणघेवाणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. साधारणपणे सर्व अभिस्तर ऊतींना एक बाह्य तंतुमय आधारक पटल म्हणजे एक्स्ट्रासेल्युलर फायब्रस बेसमेंट मेम्ब्रेन त्याखाली उपस्थित ऊती म्हणजे अंडरलाइंग टिश्यू पासून विलग करतात. अभिस्तर ऊतींच्या कार्यक्षमतेच्या आधारे अभिस्तराच्या संरचना भिन्न प्रकारच्या असतात. शरीरातील असे अवयव जिथे पदार्थांचे वहन निवडक पारगम्य पटल म्हणजे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेनद्वारे होते, तिथे चपट्या अभिस्तर ऊती पेशी उपस्थित असतात. त्यांना सरल पट्टिकी अभिस्तर म्हणतात. या अतिशय चपट्या आणि नाजूक असतात, ज्यामुळे या नाजूक अस्तर म्हणजे लायनिंगची निर्मिती करतात. तोंड आणि अन्ननलिकेचे अस्तर सरळ पट्टकी अभिस्तराने झाकलेले असते. तसेच शरीराचे संरक्षक कवच म्हणजे त्वचा सरळ पट्टकी अभिस्तराने बनलेली असते. हे अभिस्तर विशिष्ट पदार्थांच्या वहनाचे कार्य पार पाडतात. त्वचेतील अभिस्तर पेशी कापणे व फाटणे यापासून वाचवण्यासाठी त्वचेमध्ये अभिस्तराचे अनेक थर उपस्थित असतात. कारण त्वचेमध्ये अभिस्तराचे थर एका विशिष्ट रचनेमध्ये लावलेले असतात, म्हणून त्यांना स्तरित पट्टकी अभिस्तर म्हणजे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम म्हटले जाते. हे अभिस्तर आपल्या शरीराचे रक्षण करतात. शरीरातील असे अवयव जिथे स्त्राव आणि अवशोषण होते
जसे आतड्यांचे आंतरिक अस्तर म्हणजे इनर लायनिंग ऑफ इंटेस्टाईन, तिथे लांब अभिस्तर पेशी उपस्थित असतात, ज्यांना स्तंभीय अभिस्तर म्हणजे कॉलमनर एपिथेलियम म्हटले जाते. या अडथळा पार करण्यामध्ये सहाय्यक ठरतात. या अभिस्तर उती पाचक रस म्हणजे इंटेस्टिनल ज्यूस स्रवतात आणि पोषक तत्वे शोषून घेतात. श्वासनलिका म्हणजे ट्रॅकियामध्ये उपस्थित स्तंभीय अभिस्तरांवर केसांसारख्या रचना असतात, ज्यांना रोमक म्हणजे सिलिया म्हटले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या अभिस्तराला रोमक स्तंभीय अभिस्तर म्हणजे सिलिएटेड कॉलमनर एपिथेलियम म्हटले जाते. हे रोमक हालचाल करत असल्याकारणाने श्वासनलिकेत उपस्थित श्लेष्मल म्हणजे म्युकस पुढे ढकलला जातो, ज्यामुळे श्वसनमार्ग म्हणजे नेझल पॅसेज स्वच्छ होतो. लाळ ग्रंथी म्हणजे सलायव्हरी डक्ट आणि वृक्कनलिका म्हणजे किडनी ट्युब्युल्स चे आंतरिक अस्तर घनाभरूप अभिस्तर म्हणजे क्युबॉइडल एपिथेलियमने बनलेले असते, ज्या त्यांना यांत्रिक आधार प्रदान करतात आणि लाळेचा स्त्राव आणि मूत्रातील उपयुक्त घटक शोषून घेतात. कधीकधी अभिस्तर उतीतील भाग आतल्या बाजूला वळलेले असतात, जिथे काही अभिस्तर पेशी ग्रंथी पेशींच्या रूपात अतिरिक्त गुणधर्म प्राप्त करतात आणि एक बहुपेशीय ग्रंथीची निर्मिती करतात, ज्याला ग्रंथील अभिस्तर म्हणजे ग्लँड्युलर एपिथेलियम म्हटले जाते. लाळ ग्रंथी म्हणजे सलायव्हरी ग्लँड्स, स्वेदग्रंथी म्हणजे स्वेट ग्लँड्स आणि तैलग्रंथी म्हणजे सिबॅशियस ग्लँड्स ग्रंथील अभिस्तराची उदाहरणे आहेत. हे अभिस्तर घाम आणि श्लेष्मल स्रवतात. तर आज आपण प्राण्यांमधील अभिस्तर उतींबद्दल शिकलो.